Good day, dear students. Welcome in the Kumbharsar class of physics. Dear students, in this video or in this lecture, we study some definition which plays very important role in the motion. Before that, we know the three laws of linear motion. First law says that when any body is situated on any surface, then what happens? It remains as it is. It gives mass or inertia. Means this concept gives us a first law of linear motion which is discovered by Isaac Newton. What is this law? Every body continues in its state of rest or state of linear motion until and unless unbalanced force act on it. मित्रांनो, पहिला लॉ असं सांगतो, जर एखादी वस्तू एखाद्या प्लेन सरफेसवर ठेवली असता किंवा टेबलवर ठेवली असता, त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो, ती बॉडी स्थिर राहते. स्थिर राहण्याचं कन्सेप्ट जी आहे ती स्थिर राहण्याची कन्सेप्ट म्हणजे त्या वस्तूला तिचं इनर्शियल मास असतं आणि ते इनर्शियल मास लिनियर मोशनला अपोज करतं. म्हणजे लिनियर मोशनला अपोज करण्याची जी ॲबिलिटी आहे त्या ॲबिलिटीला फिजिक्स मध्ये इनर्शिया किंवा मास असं म्हणतात आणि न्यूटनचा पहिला नियम आपल्याला ते शिकवतो. नाउ व्हॉट इज द सेकंड लॉ ऑफ द लिनियर मोशन? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम is directly proportional to impressed force and the direction along the force. म्हणजेच काय? समजा हे ऑब्जेक्ट आहे, इथे एखादा फुटबॉल आहे, एखादा स्टोन आहे किंवा हा पेन आहे. ह्या पेनावर मी फोर्स अप्लाय केला असता, ह्या वस्तूचं मास काय करतं? मोशन मध्ये येतं, म्हणजे व्हेलॉसिटी क्रिएट करतं. आता मास इनटू व्हेलॉसिटी हा जो गुणाकार आहे याला फिजिक्स मध्ये मोमेंटम असं म्हणतात. म्हणजे when we apply force on this object, then what happen? Their velocity changes. Due to this change in velocity, there is a change in momentum is created. Means the change in momentum with respect to time is called as a force, and this is a Newton's second law. मित्रांनो, आपल्याला तोच न्यूटन सेकंड लॉ आपल्याला इथे एक अतिशय इम्पॉर्टंट डेफिनेशन देतो आणि ती इम्पॉर्टंट डेफिनेशन आपल्याला इथे शिकायची आहे. मग ती डेफिनेशन म्हणजे ऍक्च्युअली काय? तर व्हॉट इज इम्पल्स ऑफ फोर्स? इम्पल्स ऑफ फोर्स कोणाला म्हणायचं? मी पुन्हा एकदा रिपीट करतोय पहा मित्रांनो, न्यूटन सेकंड लॉ, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इम्प्रेस्ड फोर्स अँड देअर डिरेक्शन अलॉंग दी फोर्स. म्हणजेच काय पहा मित्रांनो, तर आपल्याला असं भेटेल द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच dp divided by dt is equals to force or is directly proportional to force. Here p is nothing but the momentum. P is nothing but the momentum, and momentum it is a product of mass and velocity. म्हणजेच काय करतो मित्रांनो, इमॅजिन करा इथे आपल्याकडे एक मार्बल आहे. ह्या मार्बलवर मी फोर्स अप्लाय करतो आहे. फोर्स अप्लाय केल्यामुळे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी u1 असेल, फायनल व्हेलॉसिटी v1 असेल. त्याचा परिणाम म्हणून चेंज इन मोमेंटम क्रिएट होतं आणि द चेंज इन मोमेंटम म्हणजेच काय असेल? नाउ द चेंज इन मोमेंटम इन दिस एक्झाम्पल इज dp and dp is equals to final momentum p2, final momentum p2 minus initial momentum p1. Now what is a p2? P2 is nothing but the final momentum, and the final momentum of this marble or this object is equals to mass into final velocity v1 or v minus initial momentum. Now what is the initial momentum? Initial momentum is mass of the object into initial velocity of that object u1 or u. Now mv minus mu is nothing but the change in momentum in this example.
Now physics says that this change in momentum is represented as impulse. म्हणजेच काय मित्रांनो पहा, छोटीशी मी अरेंजमेंट करतोय. दिस इज नथिंग बट द चेंज इन टाइम. मीन्स द इनिशियल velocity u1 at a time t1, final velocity v1 or v at a time t2. Hence the change in time is equals to t2 minus t1, and the t2 minus t1 is nothing but the dt. छोटीशी मित्रांनो मी अरेंजमेंट करतोय पहा, dt ला इकडे पाठवतोय, मला भेटेल hence the dp bar is equals to force into dt. Now this is equation number 1 and this is equation number 2. मित्रांनो इक्वेशन नंबर 2 हे न्यूटनचा दुसरा लॉ आहे आणि आपण जनरली इथे घेतलेले इक्वेशन आहे की जे एक्झाम्पल आपल्याला इथं मेकॅनिकली आपण स्टडी केलं की एक मार्बल एका पॉइंट पासून दुसऱ्या मार्बल पॉइंटला मूव्ह होते त्यावेळेला चेंज झालेलं मोमेंटम म्हणजे इक्वेशन नंबर 1 आहे. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ची आपल्याला काय भेटतात तर LHS सेम भेटतात म्हणजे चेंज इन मोमेंटम अँड दिस इज ऑल्सो चेंज इन मोमेंटम. म्हणून मी दोन्ही इक्वेशन इक्वेट करतोय, मला भेटेल पहा हेन्स द mv minus mu is equals to change in momentum is equals to force into dt. Now physics says that the product of force into change in time, this product is called as impulse. Means the change in momentum is also called as impulse. मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे पहा. ऍक्च्युली काय डेफिनेशन आहे इम्पल्सची, खूप छोट्याशा कालावधीमध्ये खूप लार्ज अमाउंट ऑफ फोर्स ऍक्ट होत असतो एखाद्या बॉडीवर. त्यावेळेला फोर्स किती टायमिंग ऍक्ट झाला ते आपल्याला मेजर करणं अवघड जातं. किती फोर्स क्वांटिटी अप्लाय झाली ते आपल्याला मेजर करणं अवघड जातं. म्हणून फिजिक्स म्हणतं की काय मेजर करा फोर्स आणि चेंज इन टाइम यांचा गुणाकार मेजर करा, प्रोडक्ट मेजर करा आणि त्या प्रोडक्टला फिजिक्स मध्ये इम्पल्स म्हणतात. जे मराठीत बोलत तेच इंग्लिश मध्ये बोलतोय पहा. विदिन अ व्हेरी शॉर्ट टाइम large amount of force act on a body, hence we cannot measure force and time simultaneously. Now physics says that the product of force and time is called as impulse, and this impulse is nothing but the change in momentum. म्हणून मित्रांनो मी इथं पुढे लिहितोय पहा, this mv minus mu is equals to change in momentum is equals to force into time is called as impulse. खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे पहा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट. इम्पल्स इज प्रोडक्ट ऑफ फोर्स इनटू टाइम अँड इट इज डॉट प्रोडक्ट. इट इज अ स्केलर क्वांटिटी. ही एक स्केलर क्वांटिटी आहे. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण इथे शिकलेलो आहोत पहा मित्रांनो. नाउ व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ इम्पल्स? Now dimensions of impulse are represented as. मित्रांनो इथे फिजिक्स मध्ये आता ह्या वर्षीसाठी इम्पल्स इज रिप्रेझेंटेड ऍज कॅपिटल J बार. म्हणून मी मित्रांनो इथे काय करतोय, इथे J बार लिहितोय किंवा J लिहितो आहे. J is nothing but the impulse. Hence the impulse is equals to force into time. Hence the dimensions of force into dimensions of time. We know that the dimensions of force are m raised to 1, l raised to 1, t raised to minus 2 in the square bracket into dimensions of time, and we know that the dimensions of time are t raised to 1. This is a t raised to minus 2 and this is a t raised to 1. We get the m raised to 1, l raised to 1, t raised to minus 1. This is the dimensions of impulse. Means the dimensions of impulse are m raised to 1, l raised to 1,
t raised to -1. Again its unit is force is always measured in terms of Newton and time is measured in terms of second. Hence Newton second, this is a SI unit of impulse. Again its CGS unit is dyne second, this is a CGS unit of impulse. Dear students, now we study very important definition or expression. मित्रांनो आपल्याला आता शिकायचं आहे की अतिशय इम्पॉर्टंट असलेलं एक एक्सप्रेशन किंवा छोटीशी डेफिनेशन. आपण सर्वजण दरवाजा ओपन करतो किंवा क्लोज करतो. दरवाजा ओपन करत असताना, डोअर ओपन करत असताना किंवा क्लोज करत असताना तिथं गरज जी असते फोर्सची, त्याला फिजिक्स मध्ये मोमेंट ऑफ फोर्स किंवा टॉर्क असं म्हणतात. मग दरवाजा ओपन करण्यासाठी एक हिंजेस असतात. तिथे हिंजेसच्या सोबती तो दरवाजा डोअर काय करतो तर रोटेशनल मोशन करत असतो. मग त्याच्यासाठी इकडे एक हँडल असतं. त्या हँडलला आपण ढकलतो किंवा ओढतो. पुल और पुश टाइप ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन द डोअर, म्हणजे ढकलण्याचं किंवा ओढण्याचं फोर्सेस त्या डोअरवर आपण अप्लाय करतो. परिणाम म्हणून तो डोअर रोटेशनल मोशन करतो. आता प्रश्न असा माइंड मध्ये पडतो की जर तो डोअर हेवी असेल, जड असेल, तर अप्लाय करावा लागणारा फोर्स त्या हँडलवर जास्त असतो. जर तो डोअर हलका असेल तर अप्लाय करावा लागणारा फोर्स हा काय असतो कमी असतो. म्हणजे एक एमसीक्यू आपल्याला इथे कळाला, जड डोअर साठी, हेवी डोअर साठी जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो आणि तो फोर्स म्हणजे काय असतो मोमेंट ऑफ फोर्स असतो किंवा त्याला फिजिक्स मध्ये टॉर्क असं म्हणतात. दुसरी कन्सेप्ट, जर तो डोअर साठी वापरलं जाणारं हँडल आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल हिंजेसच्याच ठिकाणी आपण दरवाजाला हँडल लावलं आणि ढकलण्याचा प्रयत्न केला, तर ते खूप डिफिकल्ट बनतं. मग ती डिफिकल्ट बनण्या पाठीमागची कारण काय असतात तर त्या ठिकाणी रिक्वायरमेंट असलेली मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे फोर्स ही खूप लार्ज लागते किंवा ती बॉडी रोटेट होऊ शकत नाही. मग ही कन्सेप्ट शिकण्यासाठी, त्या टाइपची न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी मला पहिला शिकावं लागेल की व्हॉट इज अ मोमेंट ऑफ फोर्स ऑर द टॉर्क. जनरली सिंपल डेफिनेशन आहे पहा, मोमेंट ऑफ फोर्स इज नथिंग बट this is a force or the type of force which produces turning effect or which produces rotational motion in the body. म्हणजेच कोणत्याही बॉडीला रोटेट करण्यासाठी गरज असलेला जो फोर्स आहे त्याला फिजिक्स मध्ये मोमेंट ऑफ फोर्स किंवा टॉर्क असं म्हणतात. ही कन्सेप्ट शिकण्यासाठी मी इथे कन्सिडर करतोय, लेट अस कन्सिडर देयर इज अ वन रिजिड बॉडी ऑफ एनी शेप. मित्रांनो कोणत्याही आकाराची कोणतीही बॉडी एक कन्सिडर करा, ती रिजिड बॉडी आहे असं मी इमेजिन करतो, म्हणजे दिस इज अ रिजिड बॉडी ऑफ एनी शेप. नाउ वी वांट टू रोटेट दिस रिजिड बॉडी along axis passing through the point C. मित्रांनो मला ती रिजिड बॉडी रोटेट करायची आहे कोणत्या तरी ऍक्सिस सभोवती, म्हणजे हिंजेस सभोवती ती रोटेट करायची आहे. मग रोटेट करण्यासाठी मी इथे ऍक्सिस ऑफ रोटेशन जो सी पॉइंट मधून जातो आहे असं मी इमॅजिन करतोय. आता ही रोटेट करण्यासाठी गरज असते कशाची तर फोर्सची. म्हणून मी असं कन्सिडर करतोय की तिथे असलेला एक फोर्स म्हणजे MP, दिस इज द डायरेक्शन ऑफ फोर्स which is acting on a point P in this rigid body. म्हणजे त्या रिजिड बॉडीच्या वर P पॉइंटला फोर्स ऍक्ट होतोय. दिस इज F बार, म्हणजे F बार दिस इज अ फोर्स ऍक्टिंग ऑन द रिजिड बॉडी ऍट पॉइंट P. Now due to this force, body possesses purely
rotational motion. Now, this forces is called as moment of force or torque. Now, distance between axis of rotation, which is passing through the point C, and the force acting point P. म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि पी पॉइंटवर ऍक्ट झालेला फोर्स यांच्यामधील डिस्टन्स मी मेजर केलं ते मला भेटलं आर बार. बिकॉज दिस इज अ पोझिशन वेक्टर विच डिनोट्स द फोर्स ऍक्टिंग पॉइंट. ज्या ठिकाणी फोर्स ऍक्ट झालाय तो पॉइंट दाखवण्याचा प्रयत्न करणारा जो वेक्टर आहे त्याला मी नाव देतोय आर बार. नाउ फिजिक्स सेज दॅट this is the direction of r bar and this is the direction of line of force. Both makes an angle with each other and this angle of inclination is theta. Now this theta and this theta both are same. म्हणजेच मित्रांनो ह्या r bar मधील म्हणजे त्या फोर्स मधील आणि r bar मधील जो अँगल आहे तो थीटा म्हणजे f bar आणि r bar मधील अँगल थीटा भेटला. आता हा थीटा आणि इकडे असलेला थीटा दोन्ही अपोजिट अँगल आहेत म्हणजे सेम आहे. मग फिजिक्स असं म्हणतं की मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय तर ह्या फोर्समुळे बॉडीमध्ये टर्निंग इफेक्ट होतो किंवा रोटेशनल मोशन घडते. मग फिजिक्स म्हणतं दिस मोमेंट ऑफ फोर्स इज डिफाइंड ॲज मोमेंट ऑफ फोर्स is equals to, it is a product of applied force F on the body into moment arm. Now what is a moment arm? Moment arm म्हणजे काय तर आपल्याला असं आढळतं C पासून P पर्यंतचं डिस्टन्स जे आहे दिस इज नथिंग बट द आर बार आणि फोर्स ची जी डिरेक्शन आहे यांच्यामध्ये काहीतरी अँगल आहे. मग इथे मोमेंट आर्म म्हणजेच काय तर त्या आर बार मधील आणि एफ बार मधील परपेंडिक्युलर किंवा शॉर्टेस्ट जे डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सला फिजिक्स मध्ये मोमेंट आर्म असं म्हणतात. Moment arm is nothing but the perpendicular distance between r bar or axis of rotation and the force. And the perpendicular distance between axis of rotation and the force is nothing but the moment arm. मग मी पुढच्या सेंटेन्सला जातोय. मग आपल्या माइंड मध्ये असा प्रश्न पडतो हा मोमेंट आर्म कसा कॅल्क्युलेट करायचा तर त्याच्यासाठी मी छोटीशी कन्सेप्ट वापरतोय. This is R bar, this is F bar, आणि मी छोटीशी जॉईन करतोय. Now draw the perpendicular from the point C to point M. We get a right angle triangle. CMP or CPM. This is a right angle triangle. Now by using simple trigonometry for this right angle triangle, we say that sin theta is equals to opposite side CM divided by sin theta is equals to opposite side divided by hypotenuse. Here hypotenuse is nothing but the CP bar and the CP bar is nothing but the R bar. Hence its magnitude is R. Now we want to find the CM. Here CM is nothing but the perpendicular distance between two parallel forces. Hence it is a moment arm. Hence the R sin theta. हे R फक्त इकडे पाठवतोय. R sin theta is equals to CM and the CM is nothing but the moment arm. ना मित्रांनो मी फक्त इथे व्हॅल्यू पुट करतोय मोमेंट आर्मच्या ऐवजी पुट करतोय CM is replaced by R sin theta. We get the moment of force
is equals to force F into moment arm R sin theta. मित्रांनो खूप सोपं आहे पहा. आपल्याला माहिती आहे की क्रॉस प्रोडक्ट ऑफ द टू वेक्टर्स इज नोन टू अस. A bar cross B bar is equals to C bar. Now the magnitude of third vector in the cross product is equals to mod C bar is equals to A into B into sin theta. Means A bar cross B bar is equals to A B sin theta. Same concept. A into B into sin theta is nothing but the moment of force, and this moment of force is always denoted by tau bar. Means the tau bar is nothing but the torque acting on the system. It is represented by tau bar, and it is equals to F into R into sin theta, but in terms of vector is represented as R bar cross F bar. I repeat again, the tau bar is equals to torque, which is a vector quantity, and it is equals to tau bar equals R bar cross F bar. Now its unit is R is always distance, hence it is measured in terms of meter, and the force is nothing but the by using Newton's law, force is always measured in terms of Newton, hence the Newton meter, this is a unit of torque. This is a unit in terms of SI. Now the dyne centimeter, this is a unit of torque in terms of CGS. Now what are the dimensions of the torque? The dimensions of the torque is equals to dimensions of R into dimensions of force. Now we know that the dimensions of distance are L raised to 1, M raised to 0, L raised to 1, T raised to 0. Again we know that the dimensions of force, and the dimensions of force are M raised to 1, L raised to 1, T raised to minus 2. We get L1 मी फक्त एकत्र घेतोय मित्रांनो, आपल्याला असं भेटेल की the total dimensions of the torque is M raised to 1, this L raised to 1 and this L raised to 1 becomes L raised to 2, and this T raised to minus 2 as it is, hence the dimensions of the torque is equals to M raised to 1, L raised to 2 and T raised to minus 2. मित्रांनो खूप सोपी कन्सेप्ट आहे पहा. Moment of force is nothing but the again torque, and this torque is represented as tau bar, and it is a cross product of R bar cross F bar. मित्रांनो खूप सोपी कन्सेप्ट आहे. This is a vector quantity. This vector quantity always measured in terms of Newton meter or dyne centimeter. Its dimensions are M raised to 1, L raised to 2, T raised to minus 2. Dear students, we see the torque is a vector quantity. That means it has a direction as well as magnitude. मित्रांनो आपण पाहिलं की टॉर्कला डायरेक्शन असणार आहे, मॅग्निट्यूड असणार आहे. मग ती डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड डिफाइन कशी करायची? मग ती डिफाइन करण्यासाठी एक छोटे छोटेसे रूल्स वापरले जातात, किंवा राईट हँड स्क्रू रूल वापरला जातो. राईट हँड स्क्रू रूल आपण पुन्हा पुढच्या नेक्स्ट चॅप्टर मध्ये तो शिकणार आहोत, पण तत्पूर्वी त्याच्याशी लागणारे छोटे छोटेसे कन्सेप्ट इथे आपण घेतो आहोत.
इथे आपल्याला नोन आहे की ही रिजिड बॉडी ह्या ऍक्सिस सभोवती रोटेट होत आहे आणि रोटेट होत असताना तो ऍक्सिस ऑफ रोटेशन सी पॉइंट मधून जातो आहे. आता सी पॉइंट मधून जात असताना तो जो ऍक्सिस आहे कोणता, जो आर बार क्रॉस एफ बार यांच्यामुळे निर्माण झालेला थर्ड वेक्टर म्हणजे टॉबार, हा टॉबार कसा रिप्रेझेंट करायचा, टॉर्क कसा रिप्रेझेंट करायचा, तर त्यासाठी इथे दोन सेन्स ऑफ रोटेशन आपल्याला देऊ केलेल्या आहेत. म्हणजे when force acting on any body which produces a turning effect, due to this turning effect the forces is called as a moment of force. Now at that time the moment of force or the torque produced in this experiment or in this rotation is expressed by using right hand screw rule. Now this right hand screw rule gives two important conditions and how it is represented. म्हणजे तिसरा वेक्टर टॉबार कसा रिप्रेझेंट करायचा हे सांगण्यासाठी प्रयत्न तिथे केला जातो. म्हणून मी असं कन्सिडर करतोय की इमेजिन करा, जर मी फोर्स अप्लाय केलेला आहे त्या फोर्समुळे जर रिजिड बॉडी अँटी क्लॉकवाईज सेन्सनं रोटेट होत असेल, अँटी क्लॉकवाईज सेन्सनं रोटेट होत असेल, तर त्यावेळेला त्या सी पॉइंट मधून निर्माण होणारा टॉबार हा आउटवर्ड असतो. म्हणजे आपल्याला असं भेटेल, हिअर आर बार अँड द एफ बार both are lie in the plane of this screen or this board, and the top bar, this is the third vector which is perpendicular to the plane of this board and it is outward direction towards you. तुमच्याकडे तो येतो आहे पहा. जर तो आउटवर्ड असेल तर त्यावेळेला सेन्स ऑफ रोटेशन अँटी क्लॉकवाईज असते, किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेशन असेल तर तिथे असलेलं टॉर्क हे आउटवर्ड असतं. तेव्हा आर बार आणि एफ बार हे त्या प्लेन मध्येच बसलेले असायला हवे. तो रिप्रेझेंट करत असताना एक सर्कल आणि डॉटच्या स्वरूपामध्ये रिप्रेझेंट केलं जातं. म्हणजे सर्कल आणि डॉट असेल तर टॉप बार इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द प्लेन अँड इट इज आउटवर्ड डायरेक्शन टुवर्ड्स यू, तुमच्याकडे जातं. सेकंड कंडिशन अशी भेटते, इफ द सेन्स ऑफ रोटेशन इज क्लॉकवाईज, सेन्स ऑफ रोटेशन इज क्लॉकवाईज, त्यावेळेला पहा हा थंब इनवर्ड जातोय, म्हणजे आतमध्ये जातोय. म्हणजे आता ही रोटेशनची जी सेन्स आहे ती जर क्लॉकवाईज असेल, इफ सेन्स ऑफ रोटेशन इज क्लॉकवाईज, then the torque produced is always inward, ते आतमध्ये जात आहे. Hence, in the clockwise rotation, the torque is inward and it is represented as circle and cross. ते एक छोटस सर्कल असतं आणि एक क्रॉस असतो. काही काही ठिकाणी असं दाखवलं जातं की सर्कल देखील असतं, क्रॉस देखील असतं आणि डॉट असतं. म्हणजेच त्यावेळेला इट शोज द लाईन ऑफ टॉप is always perpendicular to the plane of this paper. म्हणजे तिथे टॉप हे परपेंडिक्युलर असेल, ते आउटवर्ड असेल, इनवर्ड असेल, म्हणजेच परपेंडिक्युलर असेल प्लेन ऑफ पेपरला, तर अशा प्रकारचा सिम्बॉल वापरला जातो. मग पुढच्या कन्सेप्ट मध्ये आपल्याला असं भेटतील की कॉन्सिक्वेन्स रिगार्डिंग टू द टॉप, म्हणजे छोट्याशा प्रॉपर्टीज काय असते. तर जनरली आपल्याला नोन आहे की टॉर्क इज इक्वल्स टू R bar cross F bar. Here R bar is moment arm and F is force. Means the magnitude of torque or the magnitude of moment of force is equals to F into R into sin theta, where theta is angle between R bar and F bar. R is moment arm and F is applied force. मग फिजिक्स म्हणतं की ही टॉर्क नावाची डेफिनेशन किंवा फॉर्म्युला आपल्याला ह्या तीन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज देऊ करतं. कोणत्या कोणत्या? द फर्स्ट, इफ थीटा इज अँगल बिटवीन देम,
and this theta is equals to 90 degree. If theta is equals to 90 degree, this is angle between F bar and R bar. If angle between F bar and R bar is equals to 90 degree, then what happened? म्हणजेच काय मित्रांनो, पहा हा दरवाजा आहे, डोर आहे, आणि याला बरोबर परपेंडिक्युलर मी फोर्स अप्लाय केला. हिंजेस इथे आहेत आणि इथे हँडल आहे, त्या हँडलच्या ठिकाणी मी बरोबर परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय केला, तर परिणाम काय होईल? फिजिक्स असं म्हणतं, इफ थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री, देन द टॉर्क इज इक्वल्स टू R F sin 90, and the sin 90 is always 1. Hence, the torque is equals to R into F. Means the torque produced in this experiment is a maximum. If theta is 90 degree, then the torque produced in this experiment is maximum. म्हणजे 90 डिग्री अँगल ला काय असतं? मॅक्सिमम टॉर्क प्रोड्यूस होतो. व्हॉट इट सेज? तर ते काय शिकवतं आपल्याला? तर ड्यू टू दिस मॅक्सिमम टॉर्क, बॉडी परफॉर्मिंग अ रोटेशनल मोशन विथ मॅक्सिमम अँग्युलर डिस्प्लेसमेंट, म्हणजेच ती एजी असते. म्हणजे रोटेशन मोशन एजी करायचं असेल, डोअर ओपन क्लोज करणं सोपं करायचं असेल, एजी करायचं असेल, तर हँडलला अप्लाय केलेला फोर्स हा परपेंडिक्युलर असायला हवा. म्हणजे इथे आपल्याला असं भेटतं की if theta is 90 degree, then torque is equals to R into F, means the torque is maximum. किंवा when the theta is equals to 90 degree and it gives AG rotational motion. सेकंड केस कडे मी जातोय, पहा. If theta is equals to 0 or 180 degree, म्हणजे the force applied on the body is parallel to R bar. म्हणजेच मित्रांनो असं असेल, पहा, असा मी फोर्स अप्लाय केला किंवा असा फोर्स अप्लाय केला, परिणाम म्हणून थीटा इज इक्वल्स टू 0 भेटेल, पॅरलल. ठीक आहे, असा फोर्स अप्लाय केला आर बार पण आणि एफ बार पण असाच, किंवा 180 डिग्री असेल, आर बार अशा दिशेनं आणि एफ बार अशा दिशेनं. परिणाम म्हणून बॉडी रोटेशनल मोशन करत नाही. म्हणजे when theta is equals to 0 or 180 degree, then there is a no rotational motion, means there is a no torque. पुढच्या सेंटेन्सला मी जात आहे, again this torque or the moment of force is perfectly depends on the first magnitude and direction of force applied on the body. ज्या बॉडीवर अप्लाय केलेला फोर्स आहे त्या फोर्सची मॅग्निट्यूड किती आहे आणि डिरेक्शन कोणती आहे, ह्या दोन गोष्टीवर काय असतं? टॉर्क डिपेंड असतं. अगेन इट इज डिपेंड्स ऑन द थीटा. थीटा इज अँगल बिटवीन आर बार अँड एफ बार. म्हणजे इट गिव्स, दिस टॉर्क गिव्स फॉलोइंग इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. इट्स unit is Newton meter or Dyne centimeter. Its dimensions are m raised to 1, l raised to 2, t raised to -2. The symbols, when circle and dot, then the torque is always outward and the sense of rotation is anti-clockwise. When the symbol is cross and circle, then the torque is inward. Again, when the cross, dot and the circle, it shows the torque is perpendicular to the plane of screen or the plane of paper. Again, the third or the fourth characteristics, if theta is equals to 90 degree, then torque is a maximum which produces AG rotational motion. If theta is equals to 0 or 180, then there is a no rotational motion. This torque is perfectly depends on, or the moment of force is depends on magnitude and direction of force. Again, it is depends on the theta. Theta is angle between R bar and F bar. Thank you, students. Now there is one question for you. Explain in details what is a moment of force and write the different characteristics or properties of moment of force.
Dear students, now we study what is a couple or what is a torque. मित्रांनो आपल्याला शिकायचं आहे की टॉर्क म्हणजे काय आणि कपल म्हणजे काय. तर मित्रांनो इमॅजिन करा आपल्याला गाडीचं स्टीअरिंग रोटेट करायचं आहे. रोटेट करण्यासाठी आपण दोन फोर्सेस वापरतो. हे दोन फोर्सेस एकमेकांना पॅरलल असतात. म्हणजे दोन हात आपण स्टीअरिंग वर पकडतो, ती दोन फोर्सेस आहेत, ती दोन फोर्सेस एकमेकांना पॅरलल असतात. फक्त पॅरलल असतात का, तर त्यांच्या मॅग्निट्यूड सेम असतात आणि डिरेक्शन अपोजिट असतात. इम्पॉर्टंट आहे पहा, तीन कॅरेक्टरिस्टिक मी बोललो पहा. दोन इक्वल मॅग्निट्यूडचे फोर्सेस एकाच बॉडीवर अपोजिट डिरेक्शननं ऍक्ट होतात. परिणाम म्हणून बॉडी काय करते, रोटेट होते, रोटेशनल मोशन करताय, टर्निंग इफेक्ट देत आहे. त्याला फिजिक्स मध्ये कपल असं म्हणतात. म्हणजे फाइन torque or couple acting on a steering, then steering shows rotational motion. Again we know that fan performing a rotational motion, earth performing a rotational motion, top performing a rotational motion, wheels of the car performing a rotational motion, means there is a requirement of torque. To open or to close the water tap, there is a requirement of torque. Couple. मित्रांनो पाण्याचा नळ चालू करायचा आहे, बंद करायचा आहे, कपलची गरज असते, मोमेंट ऑफ फोर्सची गरज असते, टॉर्कची गरज असते. आता ती कपल आपण मराठीमध्ये एक्सप्लेन केलाय, तेच फक्त पुन्हा इंग्लिश मध्ये सांगताय. टू इक्वल मॅग्निट्यूड पॅरलल फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बॉडी इन अपोजिट डिरेक्शन ऍट डिफरंट पॉइंट्स. ड्यू टू दीज फोर्सेस body possesses a purely rotational motion, then the forces is called as couple or torque. मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे, पुन्हा एकदा डेफिनेशन रिपीट करतोय पहा. टू इक्वल मॅग्निट्यूड फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बॉडी इन अपोजिट डिरेक्शन, both are parallel to each other. Due to these forces, body possesses a purely rotational motion, then the forces is called as couple or torque. म्हणजेच मित्रांनो इथे एक रिजिड बॉडी आहे, त्या रिजिड बॉडीवर दोन फोर्सेस ऍक्ट होत आहेत पहा. एक F अपवर्ड डिरेक्शन आहे आणि दुसरा F डाऊनवर्ड डिरेक्शन आहे. दोघांच्या मॅग्निट्यूड सेम आहे, परंतु डिरेक्शन मात्र काय अपोजिट आहे. त्यावेळेला फिजिक्स असं म्हणतं की ड्यू टू दिस फोर्सेस body possesses purely rotational motion along this axis, means it performing a rotational motion along this axis. Then there is a torque is produced, and this torque is nothing but the couple, and this torque always denoted by tau bar, and the tau bar is equals to R bar cross F bar, where F is magnitude of one force and R bar is moment arm. Moment arm is perpendicular distance between two parallel forces. दोन पॅरलल फोर्सेस मधील परपेंडिक्युलर डिस्टन्सला, कमीत कमी डिस्टन्सला आपण मोमेंट आर्म असं म्हणणार आहोत. म्हणून टॉर्क इज प्रोडक्ट ऑफ फोर्स इनटू मोमेंट आर्म, or tau bar is equals to R bar cross F bar. This is a vector quantity. मित्रांनो तेच आपल्याला इथे मॅथमॅटिकली थोडंसं एक्सप्लेनेशन शिकायचं आहे. लेट अस कन्सिडर देयर इज अ वन रिजिड बॉडी. माझ्याकडे कोणतीही आकाराची अशी एक रिजिड बॉडी आहे. ते रिजिड बॉडीवर दोन फोर्सेस ऍक्ट होत आहेत. एक ह्या पॉइंटला ऍक्ट होणारा फोर्स आहे, त्याला मी नाव दिलं F1. At the same time, another force, F2, acting on this point. Now, this is a line of force or direction of force. Again, this is a line of force. मी ह्यांचा रेफरन्स घेऊन तिथे R bar ची पोझिशन वेक्टर ड्रॉ करतोय. म्हणजे ज्या पॉइंटला फोर्स ऍक्ट झालाय तो पॉइंट आणि लाईन ऑफ फोर्स यांच्यामधील अँगल डिफाइन करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून मी ह्या F2 फोर्स पासून एक प्रोजेक्शन
एक वेक्टर ड्रॉ करतोय, तो वेक्टर ह्या पॉइंटला फोर्स ज्या ठिकाणी ऍक्ट होतोय F1 त्या पॉइंटला मी ड्रॉ करतोय आणि त्याला नाव देतोय R12 bar. R12 bar, this is a position vector at which the force acting on the rigid body. Now similarly, draw R2 bar. Again it shows position vector R bar at which the force F2 acting on the body. मित्रांनो R21 बार भेटला, R12 बार भेटला. आता मला असं भेटतं की हा F1 नावाचा फोर्स आणि हा R12 बार हे दोघे एकमेकांना काहीतरी अँगल बनवत आहेत. म्हणून आपल्याला असं भेटेल अल्फा इज अँगल बिटवीन F1 बार अँड द R12 बार. ह्या दोघांच्या मधील जो अँगल आहे तो अल्फा भेटेल. सिमिलरली द अँगल बिटवीन R21 बार अँड द F2 बार इज बीटा. Now we know that the torque or the general formula of the torque is equals to torque equals R into F into sine theta. Now draw the perpendicular from this point to this point. We get a right angle triangle PMQ. In the PMQ, by using simple trigonometry, sine alpha is equals to opposite side MQ divided by hypotenuse PQ or R12 bar. Hence the MQ is equals to perpendicular distance between F1 bar and the F2 bar, means moment R. Moment R between the two parallel forces which are acting on the rigid body, due to which body performing a rotational motion is MQ, and it is equals to moment R is equals to R12 into sine alpha. Similarly, this beta also gives MQ. Hence, MQ is a moment arm between these two parallel forces because both are same. दोन्हींच्या मधला मोमेंट आर्म सेम असणार आहे म्हणून R21 into sin beta. But physics says that this MQ and MQ both are same. Hence, R12 sin alpha is equals to R21 sin beta. Hence, the torque is equals to R12 sin alpha into F1 bar is equals to R21 into sin beta into F2 bar. That is, torque is equals to R12 into F1 into sin alpha is nothing but the R12 bar cross F1 bar is equals to R21 bar cross F2 bar. This is nothing but the tau bar, and the tau bar is a vector quantity in the physics. मित्रांनो खूप सोपा आहे पहा. Tau bar is equals to R12 bar cross F1 bar and is equals to R21 bar cross F2 bar. म्हणजेच मित्रांनो torque is equals to RF sin theta or R12 sin alpha into F1, R21 sin beta into F10. This is a brief explanation regarding to the couple. पुन्हा एकदा मित्रांनो सांगतोय पहा, couple म्हणजेच काय? When two equal magnitude, parallel forces act on a body in an opposite direction at a different point. Due to these forces, body possesses purely rotational motion. Then the forces is called as torque.
Dear students, take a question. Question number 1. Define impulse, define torque, and the second question, distinguish between moment of force and couple. मित्रांनो, दोन क्वेश्चन तुम्ही 5 ते 8 वेळेत लिहून पाठवू शकता. तुम्हाला डिस्टिंग्विश भेटेल पहा. बोर्ड जे पुस्तक असेल त्या बोर्डच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 67 वर तुम्हाला काय भेटेल तर डिस्टिंग्विश बिटवीन मोमेंट ऑफ फोर्स अँड द कपल किंवा मोमेंट ऑफ कपल यांच्यामधला डिस्टिंग्विश भेटेल. तो व्यवस्थितपणे रीड करा आणि होमवर्क सेंड करा. गुड डे ऑल ऑफ यू.